माऊलींचाही तुम्ही विचार केलाय की ज्या जॉब वर्किंग असतील राहायला, तर स्पेशली पाळणा घर आहे, सिक्युरिटी आहे, 2 बिल्डिंगला जोडणारा ब्रिज आहे, याविषयी काय सांगाल? सर्वांसाठी घराची शासनाने संकल्पना काढली, त्यात शासन सफल फेल आहे. म्हाडाचे 255 घरांनी बांधले, बांधून आज 5 वर्ष झाले, फक्त 7 लोक राहायला गेले. दुर्भाग्य वाटतं, कारण की ते गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे. तेच आम्ही प्रोजेक्ट जे बांधतोय 2 वर्षात आम्ही जे कमिटमेंट केलं, तो लोकांना राहायला दिलं आम्ही. हो, लोक राहायला पण येतील. हो, EMIचा भार आहे तो आम्ही हलका केला. त्यांना होम लोन मिळवून दिले. लोक त्यांना, या लोकांचे सिबिल खराब असतात, त्यांना ते फायनान्शियल मॅनेजमेंट समजत नाही. आम्ही त्यावर खूप काम केलं, त्यासाठी त्यांना लोन मिळतील. आता प्रत्येकाकडे लाख, 1.5 लाख, 2 लाख असतात. हो, ते नातेवाईक कशी ते आणतात, जमवतात. हो, आणि मग उरलेले पैसे कुठून आणायचे, त्यासाठी आम्ही 7 लोकांची टीम वेगळी केली. 14 बँका आणि इन्स्टिट्यूट यांचे टाईप केला. बरं, जो जिथे बसतो त्याला एकदा बसवा, त्याला तिथे व्यवस्थित आहे, पण त्याचं स्वप्न मात्र पूर्ण थांबलं झालं पाहिजे. पाहिजे. आणि मी प्रत्येकाला हेच म्हणतो की या सेगमेंटमध्ये पती पत्नी दोघांनी काम करून आपण एक कुटुंब ओढायचं. शेवटी गुंतवणूक आहे, 10 वर्षात ही साधारण तिप्पट होतेच. हो, खरंय. भाड्याच्या घरात राहून तुम्हाला काही हातात भेटत नाही. हो, मग भाड्याच्या घरापेक्षा 20-25% जास्त टाकून स्वतःचा EMI करून जर घर होत असेल, हो, आणि तो 10 वर्षात साधारणतः तिप्पट होऊन जातो. तिप्पट होऊन जातो. हो, मग हा चॉईस आपण का नाही करावं? हटके संवाद.